नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। पाऊले चालती पंढरीची वाट। आपण आता उभे आहोत पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती नीरा नदीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी माऊलींच्या पादुकाला प्रथम स्नान, पादुकाचं स्नान प्रथम होतं, त्या ठिकाणी आता आपण उभे आहोत। या ठिकाणी आपण नीरा नदीच्या या ब्रिटिशकालीन पुलावरती पाहत आहोत। तर तिथं भरपूर प्रमाणात गहाण अशी साचलेली आहे। नीरा नदीच्या पूर्वेकडील पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी, कचऱ्याचे ढीग असलेले आपल्याला दिसत आहेत। जवळजवळ नीरा नदीमध्ये पादुका स्नान ज्यावेळेस होतं त्यावेळी 2-2.5 लाख भाविकांचा महापूर या ठिकाणी, या पुलावरती, या पुलाच्या आजूबाजूला जमा झालेला असतो। अनेक वारकरी या ठिकाणी या नदीमध्ये स्नान करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आलेले असतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण साचल्यामुळे या ठिकाणी भाविकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुणे जिल्ह्याचे कलेक्टर या ठिकाणी भेट देऊन त्यांना या ठिकाणची या स्थितीची कल्पना देऊन सुद्धा अजूनपर्यंत या नदीच्या स्वच्छतेचा कुठला कार्यक्रम त्यांनी हातात घेतलेला दिसत नाही आपणास। तसं पाहायला गेलं तर जवळजवळ पुण्यापासून पालखीचा महापूर या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकऱ्यांना पाण्याची सोय झालेली आपणास पाहावयास मिळते। परंतु या ठिकाणी पूर्वेच्या बाजूला ज्या प्रमाणात जलपर्णी किंवा कचरा साचलेला आहे, त्याचप्रमाणे पश्चिमेच्या बाजूलाही नदीच्या ज्या ठिकाणी दत्तघाटावरती पादुकांना स्नान घातलेलं जातं त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी किंवा कचऱ्याची घाण साचलेली आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जर प्रशासनाने वेळीच उपाययोजना नाही केली तर भाविकांना याचा नाहक त्रास झालेला आपणास सोमेश्वर रिपोर्टर, मी विजय लकडे।